निवडणुकीच्या तोंडावर सत्तेचा सारीपाट मांडणाऱ्या सरकारने आता थेट कष्टकऱ्यांच्या मुलांच्या ताटात माती कालवली आहे. एकीकडे आश्वासनांचा पाऊस पडतोय, पण दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या लेकरांच्या हक्काची शिक्षणाची दोरी हिरावून घेण्याचा घाट घातला गेलाय. कामगार कल्याण मंडळाच्या निधीवर सरकारने निर्बंध आणल्याने आता कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. निवडणुका आल्या की योजनांचा घोषणांचा पाऊस पडतो. कोणाला लाडकी बहीण आठवते तर कोणाला लाडका भाऊ आठवतो. पण ज्यांच्या घामातून हा देश उभा राहतो त्या कामगारांच्या लेकराच्या वाट्याला मात्र सरकारने अन्यायाचे आसूडच ओढले आहेत. कामगार मंडळाकडून मिळणाऱ्या शैक्षणिक अनुदानावर सरकारने मोठी कात्री चालवली आहे. जर विद्यार्थ्याला शाळेची शिष्यवृत्ती मिळाली तर कामगार योजनेचा लाभ मिळणार नाही. याचं कारण काय? तर सरकारी तिजोरीवरचा भार कमी करण्याचा अजब तर्क. परिणामी हजारो गरीब विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित होण्याची भीती निर्माण झाली आहे. शाळेत 10 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली तरी मंडळाचे हजारो रुपये मिळणार नाहीत, असा हा जाचक नियम आहे. एकीकडे सत्ताधारी नेते कोट्याधींच्या जाहिरातीवर उधळपट्टी करतायत आणि दुसरीकडे कामगारांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारला जात असल्याचा आरोप आता स्पष्टपणे होतोय. या निर्णयामुळे कामगार संघटनाचा संताप अनावर झाला असून त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनाच आवाहन देत निवेदन केलंय. हे सरकार कामगार विरोधी असल्याचं स्पष्ट झालंय. घोषणांचा झगमटा मोठा आहे, पण वास्तवात गरिबांच्या पदरात काय पडतंय हे या निर्णयाने स्पष्ट केलंय. आता मुख्यमंत्री यावर काय पाऊल उचलतात आणि या अन्यायाचा आदेश मागे घेतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार आकाश पुणकर साहेब, या राज्याचे कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब यांना आम्ही आज या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. 1 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव माननीय श्री विवेक कुंभार साहेब यांनी एक आदेश काढलेला आहे. या आदेशात ते म्हणतात की नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर त्यांना राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाची शिष्यवृत्ती मिळत असेल तर इकडची मंडळाची शिष्यवृत्ती देता येणार नाही. म्हणजे राज्य शासनाची केंद्र शासनाची शिष्यवृत्ती जर मला मिळत असेल तर मी बांधकाम कामगाराचा मुलगा असून सुद्धा मला मंडळाची शिष्यवृत्ती मिळणार नाही. अशा पद्धतीचा निर्णय कुंभार साहेबांनी 1 जानेवारी रोजी काढलेला आहे. हा जो काढलेला त्यांनी आदेश आहे, निर्णय आहे, हा इमारत व इतर बांधकाम कामगार सेवा शर्ती आणि नियमन करणारा जो काही 1996चा कायदा आहे, या कायद्याचं प्रकरण 5 कलम 22(1) प्रमाणे, ज्याच्यामध्ये फंक्शन ऑफ बोर्ड हे स्वतंत्र मुद्दा आहे, कलम आहे. या कलमानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यांना शिक्षणासाठी मदत शिक्षण सहाय्य म्हणून देण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही बांधकाम कामगाराचे मंडळ आहे, या मंडळामार्फत ते योजना आणि तो लाभ दिला जातो. तसा राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा या मंडळाच्या शिष्यवृत्तीशी काही संबंध नाही. जो या मंडळाचा सभासद कामगार आहे, या सभासद कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची तरतूद केंद्राने पास केलेल्या 96च्या कायद्यात आहे. त्यामुळे या कायद्यात बदल करण्याचा राज्य सरकारला काही अधिकार नाही. तरीही राज्य सरकारने 2023मध्ये एक अधिसूचना काढलेली होती आणि त्या अधिसूचनेचा हे करून आधार घेऊन मंडळाच्या सचिवांनी हा एकतर्फी मनमानी आणि कामगारावर अन्याय करणारा हा आदेश काढलेला आहे. मंडळाचा उद्देश आणि मंडळाचा हेतू आहे की बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत करणे. आणि मग मंडळ जर स्वायत्त आहे, या मंडळावरचा जो काही निधी आहे, हा निधी हा कामगार कल्याण सेसचा निधी आहे. या निधीमध्ये, या पैशामध्ये राज्य सरकारचा 1 रुपयाचा सुद्धा कधी घेणं नाही. तरीही या मंडळावर राज्य सरकार अतिक्रमण करून अशा पद्धतीचे चुकीचे आणि मनमानी एकतर्फी निर्णय घेऊन कामगारावर अन्याय करत आहे. या मंडळावर गेल्या 6-7 वर्षापासून कार्यकारी मंडळ नाही,
या मंडळासाठी सल्लागार समितीची तरतूद आहे, तर सल्लागार समिती स्थापन केलेली नाही. तज्ज्ञ समितीची तरतूद आहे, तज्ज्ञ समिती स्थापन केलेली नाही. हे मंडळ केवळ आणि केवळ 2 व्यक्ती चालवतात, एक कामगार मंत्री आणि दुसरे या मंडळाचे सचिव. आणि या दोघांवर नियंत्रण या राज्याचे मुख्यमंत्री करतात. आणि म्हणून या मंडळामध्ये लवकरात लवकर या कार्यकारी मंडळ व शासकीय सदस्याची नियुक्ती करणे आणि लोकाभिमुख, कामगाराभिमुख या मंडळाचा कारभार करणे, अशा पद्धतीची मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे, कामगार मंत्र्याकडे केलेली आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.